जय हिंद मित्रांनो, सगळ्यांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास चालू असेल, खूप बेस्ट पद्धतीने अभ्यास चालू असेल, काही स्टुडंटची रिव्हिजन चालू असेल, बेस्ट आहे सगळ्यांच्यासाठी, ऑल द बेस्ट आहे माझ्याकडून. आणि आहे अशीच कन्सिस्टन्सी ठेवा, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. तुम्ही जर एक तास जर अभ्यास केला नाही आहे तर 1 तासाचा अभ्यास तुमचा प्रतिस्पर्धी करून पुढे जाऊ शकतो, अशा मेंटॅलिटीनेच राहावा. त्यामुळे 1 तास पण वाया घालवू नका, मी म्हणेल की 1 मिनिट पण वाया घालवू नका. अभ्यासामध्ये सातत्य खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामध्ये जर आपल्याला स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर स्पर्धेमध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवणं पण खूप गरजेचे आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून मला काही मुद्दे तुम्हाला सांगायचे आहेत. पहिला मुद्दा हा आहे की नवीन काही आता वाचायला अजिबात घेऊ नका. राज्यसेवेच्या परीक्षेसाठी तुम्ही प्रिपरेशन करत असाल तरीही नवीन काही वाचायला घेऊ नका, किंवा 8 ऑक्टोबरसाठी पण करत असाल तरी नवीन काही वाचायला घेऊच नका. करंट अफेअर फक्त काय करा, चालू घडामोडी जो आहे करंट अफेअर या विषयाला डेली घेत जावा. डेली अभ्यासामध्ये या करंट अफेअरला घ्या. आता करंट अफेअरमध्ये 2 मुद्दे असू शकतात अभ्यास करत असताना. एक तर तुम्ही महिन्याचं मासिक जे आहे, महिन्याचे मासिक असेल, महिन्याचे म्हणजे थोडक्यात मी म्हणेल की मासिक किंवा इयरली बुक असेल, दोन्हीपैकी एक चूज करायचं असेल तर तुम्ही काय करा, एक वार्षिकी कोणतंही घ्या. म्हणजे 2022चं एक वार्षिकी घ्या आणि अभ्यास करत असताना आता ते जानेवारीपासून असणार आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. 2022चं एक वार्षिकी घ्या आणि त्याच्याबरोबर राज्यसेवेसाठी जुलैपर्यंत करंट अफेअर जे दाखवत आहेत किंवा जे येत असणारं मासिक असेल किंवा 3-3 महिन्याचे येतात बघा काय वेळेला, तर ते असेल तर ते घ्या आणि ते दररोज अभ्यासाला घ्या. करंट अफेअरला अजिबात स्किप करू नका, कारण करंट अफेअर पण खूप इम्पॉर्टंट आहे. करंट अफेअरला धरून कधी 30 क्वेश्चन तयार होतात, इनडायरेक्टली 30 ते 40 क्वेश्चन तयार होतात. कसे तयार होतात? पाठीमागच्या तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकतं की करंट अफेअरला धरून विषयामध्ये जाऊन प्रश्न विचारले गेलेले आहेत. जसं आत्ताचा विषय चालू असेल, आत्ता काय चालू आहे बघा, महाराष्ट्रामध्ये अविश्वासाचा ठरावाचा एक मुद्दा चालू होता, त्याचबरोबर पक्षांतर बंदीच्या कायद्याचा संदर्भ चालू होता. मग ह्या गोष्टी चालू होत्या ना, मग हा करंट अफेअरचा मुद्दा आहे, याला धरून स्टॅटिकमध्ये जाऊ शकतात. स्टॅटिक म्हणजे कुठला, राज्यशास्त्रामध्ये जाऊ शकतात आणि त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत रेपो रेट कमी केला, रिव्हर्स रेपो रेट जो आहे तो कमी केला किंवा वाढवला असेल, तर असं जर काही यायला लागलं तर त्यावेळेला लक्षात ठेवायचं की ते अर्थशास्त्रामध्ये जाऊन प्रश्न विचारणार आणि त्याला धरून प्रश्न विचारताना तिथं इन्फ्लेशन म्हणजे काय, म्हणजे इन्फ्लेशनचा परिणाम काय होतो, चलनवाढ किंवा किंमत वाढ, आपण भाववाढ पण म्हणतो, तर याचा परिणाम आणि रिव्हर्स रेपो रेटचा मुद्दा काय असणार आहे, त्याच्यातून ते RBI मध्ये जाऊ शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पेपर सेट करत असताना हेच बघतात. पेपर सेटर जे असतात ह्याच गोष्टी बघितल्या जातात आणि त्यामुळे ते काय करतात, म्हणजे स्टॅटिक सब्जेक्ट जे आहेत, स्टॅटिक म्हणजे कुठला, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान असेल, तर ह्या विषयांना धरून ते कशामध्ये जात आहेत, चालू घडामोडी जातात. कधी चालू घडामोडीला धरून इकडे येतात. मग आपल्याला काय करायचं आहे, तशा पद्धतीनंच त्या मेंटॅलिटीनेच प्रिपरेशन करायचं आहे. आणि प्रिपरेशनमध्ये अशी एक पद्धत तयार करून ठेवा की ते ज्याच्या मार्फत तुम्हाला जास्तीत जास्त काय अंडरस्टँडिंग होऊ शकतं. दुसरं मी म्हणेल की प्रश्नपत्रिका हा एक सगळ्यात महत्त्वाचा रिसोर्स असू शकतो. जसं मी प्रत्येक वेळेला प्रश्नपत्रिका म्हणत असतो, प्रत्येक जण जो क्वालिफाय झालेला आहे प्रत्येक जण सजेस्ट करत असतो की तुम्ही क्वेश्चन पेपर बघा, पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघा. तर पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन्स कसे विचारले जाईल. आता तुम्हाला जर विचारलं असेल ईज ऑफ डुईंग बिझनेस जो आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस, ओके, तर हे कोणाच्या मार्फत काढलं जातं असं विचारलं जाऊ शकतं. तर आपल्याला माहिती आहे हे वर्ल्ड बँकेच्या मार्फत काढलं जातं. हे ह्याच्या अगोदर विचारलंय, जर ह्याच्या अगोदर विचारलं असेल तर आपल्याला प्रॉब्लेम काय आहे, मग ईज ऑफ डुईंग बिझनेस बरोबर वर्ल्ड बँकेच्या मार्फत आणखी कुठलं काढलं जातं, तर ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट काढलं जात असेल, ठीक आहे. त्याचबरोबर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक कुणाच्या मार्फत काढलं जातं असा जर प्रश्न विचारला तर तो IMFच्या मार्फत काढलं जातं. म्हणजे हे रिपोर्ट्स आहेत. फायनान्शियल स्टॅबिलिटी इंडेक्स जो आहे, म्हणजे आर्थिक स्थिरता निर्देशांक जो आहे तो कोणाच्या मार्फत काढला जातो, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत काढला जातो, RBIच्या मार्फत काढला जातो. ह्या गोष्टी ज्या आहेत ना करंटला धरून त्या विषयामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला माहिती काय पाहिजे की याला स्किप नाही करायचं आहे, करंटला स्किप नाही करायचं आहे, त्याचबरोबर त्याला धरून स्टॅटिक विषयामध्ये पण जायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे अभ्यासाची एक स्ट्रॅटर्जी, रणनीती कंटिन्युअसली ठेवा. आता नवीन काही राज्यसेवेसाठी तरी वाचायला अजिबात घेऊ नका. कंबाईनसाठी घ्यायचं असेल तर करंट अफेअर तुम्ही जे वार्षिकी असतील, मंथली मॅगझिन्स असतील ते घेऊ शकता. पण विषयांच्या बाबतीमध्ये तुम्ही जे अगोदर वाचलं असेल
त्याच गोष्टी काय करा तर तुम्ही वाचायला घ्या, त्याच्या व्यतिरिक्त काहीही वाचायला दुसरं घेऊ नका. बाकी एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुप मोबाईल ॲप्लिकेशन जे आहे ना त्याचे लिंक खाली दिलेली आहे. बेस्ट कोर्स आहेत, कंबाईनचा पण बेस्ट कोर्स आहे, त्याच्यामध्ये लेक्चर्स अपलोडिंग खूप जोमाने चालू आहेत. चांगल्या पद्धतीचे कंटेंट बिल्डअप करत आहे मी आणि त्याच्यामध्ये ॲड करत आहे. नक्कीच तो कोर्स तुम्हाला आवडेल, तो कोर्स नक्की परचेस करा, सगळ्यांना त्याचा बेनिफिट्स होईल. आणि कोर्स बघितल्यानंतर त्याच्यामध्ये 15 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत पाठीमागच्या, त्या 15 प्रश्नपत्रिका सोडवा, त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स किती पडतात त्याचं ॲनालिसिस करा, कारण त्याच्यामध्ये आन्सर की पण दिलेली आहे आणि त्या आधारावरती पुन्हा रिव्हिजन करा, अगेन अँड अगेन रिव्हिजन करा. या उद्देशानंच तो कोर्स काय केलेला आहे, बिल्डअप केलेला आहे. त्या कोर्सचा नक्की तुम्हाला फायदा होईल. राज्यसेवेचा पण कोर्स आहे, NCERTचा बेस्ट कोर्स आहे, त्याचा पण तुम्हाला सगळ्यांना नक्कीच फायदा होईल. एकदा त्याच्यामध्ये जाऊन डेमो लेक्चर्स बघा, तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. बाकी जसं मी सांगितलं तसं नवीन काही घ्यायचं नाही, जे करताय कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य ठेवा अभ्यासामध्ये, डेफिनेटली तुम्हाला यश भेटणार आहे माझ्याकडून आणि विजय IAS अकॅडमी त्याचबरोबर एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपकडून आपल्या सगळ्यांना काय तर ऑल द बेस्ट आहेत. आणि असं आधीमध्ये मी लेक्चर्स घेणारच आहे, आधीमध्ये व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. जय हिंद मित्रांनो.